हे बीडचं जिल्हा रुग्णालय आहे की खाटीखाना हे समजत नाही। या ठिकाणी घटना घडलेली आहे। 1 तारखेला या ठिकाणी संध्या सूरज गायकवाड नावाची एक महिला डिलिव्हरीसाठी या रुग्णालयामध्ये दाखल झाली। या ठिकाणी त्या महिलेचं सिझर करण्यात आलं आणि सिझर केल्यानंतर म्हणजे बाळाला जन्म दिल्याच्या नंतर या महिलेला उलट्या वगैरे होण्याचा त्रास सुरू झाला। त्या महिलेच्या आईनं याबाबत डॉक्टरांना सांगितलं की माझ्या मुलीला त्रास होतोय। डॉक्टरांनी मात्र तुम्हाला सुट्टी झाली आहे, तुमचं पेशंट घरी घेऊन जाऊ शकता असं सांगितलं। आईनं सांगितलं की मुलीला त्रास होतोय, मात्र तुम्हाला जर तुमच्या पेशंटला इकडे ठेवायचं असेल तर ते तुमच्या स्वतःच्या रिस्कवर ठेवावं असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। शेवटी हतबल आईनं आपल्या मुलीला घरी घेऊन गेली, मात्र या महिलेला घरी गेल्यानंतर सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सुरू झाला। त्यानंतर त्या आईनं त्या मुलीला एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखवलं। तिथून पुन्हा बीडमध्ये एका डॉक्टरकडे दाखवण्यात आलं। या बीडमध्ये प्रायव्हेट डॉक्टरकडे दाखवल्यानंतर 5 लाख रुपये भरावे लागतील आणि या महिलेचं पुन्हा एक ऑपरेशन करावं लागेल असं सांगितण्यात आलं। मात्र घरची परिस्थिती वाईट असल्यामुळे मी 5 लाख रुपये भरू शकत नाही असं सांगितलं आणि पुन्हा या महिलेला घेऊन ती माता पुण्यामध्ये दाखल झाली। पुण्यामध्ये ससून रुग्णालयामध्ये 11 तारखेला पुन्हा या महिलेचं एक ऑपरेशन झालं आणि ज्यावेळी ऑपरेशन करत असताना तिथल्या डॉक्टरांनी बघितलं तर त्यांना आश्चर्याचा धक्का असा बसला की त्या महिलेच्या पोटामध्ये अक्षरशः एक कपडा आणि डॉक्टर जे वापरतात ते हँड ग्लोव्ज त्या महिलेच्या पोटामध्ये निघाले। या हँडग्लोव्हजमुळे आणि कपड्यामुळे त्या महिलेच्या पोटामध्ये संपूर्णपणे इन्फेक्शन झालेलं होतं आणि त्याचा अतोनात त्रास त्या महिलेला सुरू होता। हा त्रास सुरू झाल्यानंतर पुन्हा ते ऑपरेशन झालं आणि पुन्हा काही कालावधीनंतर हे इन्फेक्शन इतकं भयानक पद्धतीने पसरलं की त्या महिलेचे आतडे पुण्यामध्ये त्या दवाखान्यामध्ये काढण्यात आले। म्हणजे बीडच्या रुग्णालयामध्ये केलेल्या डॉक्टरचा जो प्रताप आहे तो इतका भयानक पद्धतीनं त्या महिलेला सहन करावा लागतो। आज बघितलं गेलं तर ही महिला जी आहे ती पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये अत्यवस्थ अवस्थेमध्ये आहे, म्हणजे अतिशय गंभीर अवस्थेमध्ये ही महिला त्या ठिकाणी विलास घेते आहे। घरची परिस्थिती वाईट आहे, मात्र जे डॉक्टर ज्याला आपण देव म्हणतो ते डॉक्टर जर एखाद्या कसायाप्रमाणे रुग्णाला वागवत असतील, त्यांचं ऑपरेशन करत असतील आणि दिरंगाई करत असतील तर या प्रकाराला नेमकं म्हणायचं काय? या प्रकरणाबाबत आईनं इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे। त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि दोषी आढळले तर आम्ही नक्की कारवाई करू असं म्हणजे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणामध्ये जे काही डॉक्टर आहेत ज्यांच्या हातून हे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे त्यांना आम्ही निलंबित करू असं या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी आज सांगितलेलं आहे। मात्र बीडच्या रुग्णालयामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत। आताच काही दिवसापूर्वी इथल्या रुग्णांना प्रायव्हेट रुग्णालयामध्ये रेफर करण्याचे प्रकार घडलेले आहेत। इथले जे काही डॉक्टर आहेत त्यांचे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आणि तुम्ही आमच्या रुग्णालयामध्ये विलास करायला आलं पाहिजे असं या डॉक्टरकडून त्या रुग्णांना रेफर केलं जातं। ही सुद्धा बाब मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वीच उघड झालेली आहे। या प्रकरणामध्ये आता इथले आरोग्य अधिकारी जे आहेत ते काय दखल घेत आहेत, संबंधित डॉक्टरवर काय कारवाई करतात हे पाहणं आता गरजेचं आहे। जनजागृती न्यूज महाराष्ट्रासाठी मी महादेव सवई, बीड।